रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ऐतिहासिक शस्त्र आणि गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन करण्यात आलं आहे। शिवशंभू विचार मंच आणि हिंदवी आर्ट यांच्यातर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं, त्या काळातील शस्त्र सोबतच गड किल्ले यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात पाहता येणार आहेत। दिनांक 20, 21 आणि 22 मार्च 2026 या कालावधीत नाट्यगृहात प्रदर्शित होणाऱ्या शिवराजभूषण या नाट्यकृतीच्या निमित्तानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। आज शिवशंभू विचार मंच आणि हिंदवी आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या आमच्या या सावरकर नाट्यगृहामध्ये जो रविवारी प्रयोग होणार आहे, जे महानाट्य रत्नागिरीमध्ये सादर होणार आहे शिवराजभूषण, आणि त्याच्या धर्तीवर त्याच्या आधी रत्नागिरीकरांसाठी एक चांगला असा योग आलेला आहे, एक सुवर्ण संधी आलेली आहे। ती म्हणजे आत्ताच आम्ही जे उद्घाटन केलं, जी सगळी शिवकालीन शस्त्र आहेत याचं उद्घाटन आत्ताच आम्ही केलेलं आहे। आणि हे प्रदर्शन बघितल्यावर खरोखरच मन खूप भारावून जातं, कारण या गोष्टी एका ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे मी माझ्या रत्नागिरीकर सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की आपल्या रत्नागिरीतील सर्व जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत आणि समस्त नागरिक आहेत, यांनी हे खरोखरच प्रदर्शन बघण्यासारखं आहे। त्यांनी ते बघावं आणि आपला इतिहास काय होता, आपल्या शिवकालीन जे आपले सगळे मावळे होते त्यांनी कुठची शस्त्र वापरली होती, स्वतः महाराजांनी कुठची शस्त्र वापरली होती, नंतर आपले जे किल्ले आहेत हेही आपल्याला मॉडेल इथे बघायला मिळणार आहे। तर अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन आहे आणि याचा लाभ समस्त रत्नागिरीकरांनी घ्यावा अशी मी विनंती सगळ्यांना करते। आणि खरोखरच आयोजकांचं सुद्धा मी खूप आभार मानते की आमच्या रत्नागिरीमध्ये एक अतिशय चांगली संधी आपल्या माध्यमातून इथे उपलब्ध झालेली आहे आणि खरोखरच आमच्याकडूनही त्यांना चांगला सपोर्ट मिळेल। रत्नागिरीकर नागरिक खरोखरच सुसंस्कृत आहेत, इतिहासप्रेमी आहेत आणि नक्कीच या प्रदर्शनाला ते दाद देतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार।
शिवशंभू विचार मंच आणि हिंदवी आर्ट्स यांच्या वतीने आपल्या रत्नागिरीमध्ये एक ऐतिहासिक असं प्रदर्शन लागलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वापरण्यात येणारी हत्यारं असतील, वाघनखं असतील, त्यांचे सर्व त्या काळातले सर्व किल्ले, गडकिल्ले, आपले जे युनेस्कोने जे 11 गडकिल्ले जाहीर केलेले आहेत त्यांचं प्रदर्शन, सर्व शस्त्रांचं प्रदर्शन, अतिशय असं सुंदर प्रदर्शन आज रत्नागिरीमध्ये आपले मित्र भूषण साटम साहेब आणि सर्व टीम, महेंद्र रावणांगजी ह्या सर्वांच्या सहकार्याने आज इथे रत्नागिरीमध्ये आज इथे नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. खरंच म्हणजे त्या काळातली शस्त्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्या रत्नागिरीकरांना ह्या सर्व मंडळींनी उपलब्ध करून दिलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना विनंती करतो, सर्व शाळेतले विद्यार्थी असतील, पालक असतील, की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन हे प्रदर्शन पाहावं. ह्यामध्ये त्या काळातील तारखा देखील, म्हणजे कुठच्या तारखेला काय ऐतिहासिक घटना घडली त्याचं देखील एक वेगळा इथे सर्व एक दालन उभं केलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर एक महानाट्य ह्या रविवारी इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या नाटकाला देखील आपण सर्वांनी निश्चितच यावं, कारण अक्षरशः अंगावर काटा उभा राहणारं एक नाटक इथे छत्रपती महाराजांच्या आयुष्यावर रविवारी इथे होणार आहे. तरी सर्व रत्नागिरीकरांना विनंती करतो, या नाटकाचं तिकीट काढून आपण देखील हे नाटक बघायला यावं आणि महाराजांचं कार्य, महाराजांचं त्या काळातील जे काय पराक्रम होता तो आत्ताच्या पिढीला देखील ह्या नाटकाच्या माध्यमातून पोचणार आहे. त्यामुळे आयोजकांचे देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून जे काय सहकार्य लागेल ते देखील आमच्या पद्धतीने आम्ही निश्चित देऊ असे देखील आपणाला शब्द देतो आणि एक चांगलं प्रदर्शन आणि नाटक आपण इथे भरवल्याबद्दल त्यांचे देखील मी कौतुक करतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.